यशमुले बोलतो। आज आदिवासी जागतिक दिनानिमित्त सर्व आदिवासी कोळी महादेव समाजाच्या सर्व बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे या ठिकाणी चालू आहे। आणि या धरणे आंदोलन करण्याचं कारण आणि या ठिकाणी काही मागण्या आहेत। गेल्या 6 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनमध्ये या ठिकाणी आपलं कोळी समाजाचं महादेव कोळी समाजाचं एसटीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळत नाहीत म्हणून आपल्या सुखदुःखासाठी त्या ठिकाणी आपलं अडचणी मांडून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली। त्या बैठकीमध्ये या महाराष्ट्र सरकारनं महादेव कोळी समाजावर एक षड्यंत्र रचून या ठिकाणी इतर समाजाच्या संघटना बोलून घेऊन त्या ठिकाणी धुडगूस घालून आम्हाला तर न्याय दिलाच नाही, उलट आमच्या विरोधामध्ये एक नवीन GR काढून ज्याच्या व्हॅलिडिटी झालेल्या आहेत त्याच्या सुद्धा चौकशा करा असा एक नवीन GR काढून आपल्याला या ठिकाणी फसवेगिरी केलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही निषेध केलो आणि ज्या ठिकाणी आम्हाला आमदार त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाचे असतात त्या लोकांनी ज्या विरोध केलाय त्याला जोडे मारण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि लोकांनी त्यांना भरपूर जोडे मारलेले आहेत आणि येणाऱ्या काळात त्या लोकांना तिथं पाडूत आणि इथं सुद्धा या सरकारनं जर आमची दखल घेऊन जर जे काढलेला GR वापस घेत नसेल तर या ठिकाणी महायुतीचा एकाही उमेदवाराला जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही। महा म्हणणारे या ठिकाणी पडलेले आहेत। माझे मुख्यमंत्री या ठिकाणी भाजपात गेल्यामुळे तरी या ठिकाणी पडलेला आहे। लोकांनी मनावर घेतल्यानंतर निवडणूक या सरकारला जागा दाखवलेली आहे आणि कोळी समाज या ठिकाणी आमच्या विरोधात GR काढायचे ताबडतोब वापस घेतला पाहिजे, नाहीतर या येणाऱ्या महायुतीच्या सरकारला मातीत घालल्याशिवाय या ठिकाणी समाज राहणार नाही। या ठिकाणी एवढं मी शब्द देतो आणि घरोघरी जाऊन लोकांच्या पाया पडून सांगतो जर दे ना तर दे ना, पण नवीन GR काढून जवळ बोलून घेऊन बेल दाखवून आवळा पाडण्याचं काम श्रावण महिन्यामध्ये या सरकारनं पाळलेलं आहे। या सरकारला जागा दाखवल्याशिवाय समाज स्वस्थ बसणार नाही। कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, प्रत्येकाने जाऊन आपल्या गावात सांगायचं या सरकारला आपल्याला अन्याय केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये जिल्हाधिकाऱ्याला कळवलेलं आहे लवकरात लवकर या ठिकाणी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर ते GR वापस घ्यावा ही सरकारला या ठिकाणी विनंती। कलेक्टर साहेबांचं पत्र येणार आहे आवाज आला का